असतो, त्याचप्रमाणे अन्यायाच्या अत्याचाराच्या अंधारात राजमाता जिजाऊने एक तेजस्वी सूर्य जन्माला घातला. म्हणून आई जिजाऊंना त्रिवार वंदना व आई तुळजाभवानीला नमस्कार. 19 फेब्रुवारी म्हणजे मराठी माणसांच्या मनाची अर्थात माणसांची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवरायांची जयंती. शिवनेरी किल्ल्यावर जिजाबाईंना पुत्र झाला आणि त्याच ध्रुवताऱ्याने उभ्या जगालाच प्रकाशमय केले. महाराष्ट्राचा पिता म्हणून मराठी माणसाच्या मनामध्ये विराजमान झाला. त्यांच्या पराक्रमाची, शालीनतेची आणि कर्तृत्वाची पकड आपल्या मनावर इतकी घट्ट झाली की जसे सूर्यापासून त्याची उष्णता व चंद्रापासून त्याची शीतलता हिरावून घेता येत नाही, त्याचप्रमाणे शिवरायांबद्दल आपल्या मनामध्ये जो अभिमान आहे तो काळाच्या खोडरबरने खोडायचा म्हटला तरी अशक्यच. सर्व परिस्थिती अनुकूल असताना जो पुढे जातो त्याचे फारसे काही वाटत नाही, मात्र ज्यावेळी परिस्थिती प्रतिकूल असते तेव्हा बलाढ्य शत्रूंनी थैमान घातलेलं असताना न डगमगता जो पुढे जातो त्याच्यासाठी काळही आपल्या पुस्तकातलं एक पान राखून ठेवतो. शिवरायांच्या बाबतीतही असेच घडले. शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा महायज्ञ पेटविला व स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. चहूबाजूंनी जर्जर झालेला समाज, त्यात मराठी कर्तबगार सरदार आदिलशाह निजामशाहकडे जहागीरांसाठी झुकत. महाराष्ट्रात मराठी माणूस कधी ताटमाने उभा राहणारच नाही असे वाटत असतानाच एका कुणब्याच्या पोरानं असा काही धुमाकूळ घालायला सुरुवात केली की त्याच्या पराक्रमाच्या कथा ऐकून व वाचून शत्रूलाही धडकी मारू लागेल. शिवरायांचा असा पराक्रम आहे की हरण म्हटले की आपसुकच एखाद्या मुक्या माणसाच्या तोंडूनही महादेव शब्द बाहेर पडावा. त्यांचा महिमा आठवला की अंगामध्ये वीरश्री संचारल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या जीवनातील नीतिमूल्य जर आपण आचरणात आणली तर आपले जीवन त्यांच्यासारखे उज्ज्वल झाले नाही तरी प्रकाशमय नक्कीच होईल. छत्रपती शिवाजी महाराज हे सवार्थाने खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. राजा प्रजाची होते आणि प्रजा राजाचा होता. राजा आणि प्रजा यांच्यात एकरूपता होती. अशा या लोकहितवादी राजाचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाला. रयत सुखी तर राज्य सुखी हे शिवरायांच्या राज्यकारभाराचे प्रधान सूत्र होते. स्वराज्य हे वतनदारांच्या कल्याणासाठी नव्हे तर ते रयतेच्या कल्याणासाठी आहे ही त्यांची भावना. रयतेला काटा लागला तरी त्याची कळ राजाला आली तर तो खरा रयतही दक्ष राजा होईल. या कसोटीला छत्रपती शिवाजी महाराज खरे उतरतात. म्हणूनच 350 वर्षानंतरही जनतेचे त्यांच्यावर अपार प्रेम दिसून येते. शिवरायांनी हिंदू धर्माचे रक्षण केले हे जितके सत्य आहे तितकेच सत्य आहे की अन्य धर्मियांचा छळ केला नाही. शिवरायांचे राज्य कुणा एका जाती धर्माचे नव्हते तर ते सर्व धर्मियांचे होते. शिवराय जर जाती धर्मात अडकले असते तर कदाचित स्वराज्य स्थापन करू शकले नसते. राजे श्रीमंत योगी होते. श्रीमंत अनेक झाले परंतु त्यात योगी कोणी नव्हते. योगी अनेक झाले परंतु त्यात श्रीमंत कोणी नव्हते. राजे विचाराने श्रीमंत व त्यागाने योगी होते. छत्रपती म्हणजे प्रजेला संरक्षण देणारा राजे खरेखुरे छत्रपती होते. आपल्या अवघ्या 50 वर्षाच्या अल्पायुष्यात सतत मृत्यूला आलिंगन देणारा, जनतेला नैतिक मूल्यांचे अधिष्ठान देणारा, प्रसंगी पुत्रासही अटकेत टाकणारा, परश्री माता मानणारा, स्त्रियांना दीनदलितांना आधार देणारा, देवाच्या नावे लोकशाही राज्यकारभार करणारा, समकालीन, पूर्वकालीन, उत्तरकालीन जगाच्या कोणत्याही इतिहासामध्ये राजा शिवछत्रपती सारखे दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही. राजे युग पुरुष होते. मरावे परी कीर्ती रूपे उरावे ही उक्ती शिवरायांना सार्थ ठरते. शिवरायांच्या चरणी माझा मानाचा मुजरा जय हिंद.